ठाणे महापालिकेनं नव्यानं तयार केलेला शहर विकास आराखडा आणि DPRची माहिती सर्वसाधारण सभेसमोर सादर करून चर्चा केल्यानंतरच अंतिम आराखडा मंजूर करण्याची भाजपाची मागणी महापौर शर्मिला पिंपळुलकर यांनी फेटाळली। या प्रकारावर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकीय राजवटीत काही अधिकाऱ्यांनी वातानुकूलित कक्षात बसून आराखडा तयार केला असून ठाण्यातील नव्या पिढीच्या भविष्याबरोबर खेळ केला जात असल्याचा आरोप केला। राज्य सरकारकडून विकास आराखडा आणि DPR परत मागवावा अशी मागणी करणारे पत्र भाजपाच्या नगरसेवकांनी 4 ऑगस्ट रोजी महापौर शर्मिला पिंपळुलकर यांना दिलं होतं। पालिकेच्या नियमानुसार ठराव दाखल करण्याची विनंती करण्यात आली होती। ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्या या मागणीला उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला होता। त्यानुसार आजच्या महासभेत चर्चा होण्याची अपेक्षा होती, मात्र अचानक महापौरांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला। त्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला। या पत्रकार परिषदेला नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका नम्रता कोळी, अर्चना मणेरा, स्नेहा आमरे, नंदा पाटील, आशा सिंग, कमल चौधरी, मृणाल पेंडसे, वेदिका पाटील, अनिता यादव यांची उपस्थिती होती।